नागपूर हिंसाचार प्रकरणी मुस्लिम संघटनांबाबत आता माहिती मागवण्यात आली आहे। राज्याच्या गुप्तचर विभागाने आता ही माहिती मागवली आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणी मुस्लिम संघटनांबाबत आता माहिती मागवण्यात आलेली आहे। घडामोडींवर पोलिसांनी लक्ष ठेवावं असे आदेश आता गृह विभागाकडून देण्यात आले आहेत। नागपूरमध्ये हिंसाचार झाला आणि या प्रकरणी आता मुस्लिम संघटनांबाबत माहिती मागवण्यात आलेली आहे। राज्याच्या गुप्तचर विभागाने माहिती मागवली आहे। सर्व घडामोडींवरती पोलिसांनी लक्ष ठेवावं असे आदेश आता गृह विभागाकडून देण्यात आलेले आहेत। सर्व मुस्लिम संघटनांच्या हालचालींची माहिती गुप्तचर विभागाने मागवलेली आहे। या संघटनेचे सध्याच्या घडामोडीवर पोलिसांनी लक्ष ठेवण्याचे गृह विभागाकडून आदेश देण्यात आले आहेत। नागपूरमध्ये हिंसाचार झाला होता, दगडफेक झाली होती। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, काय अधिकची माहिती? नीलम, खरं तर राज्यभरामध्ये ज्या मुस्लिम संघटना आहेत त्या सगळ्या मुस्लिम संघटनावरती लक्ष ठेवण्याचे आदेश राज्याच्या गुप्तचर विभागाने दिलेले आहेत। त्यामध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिले तर 8 संघटना ज्या आहेत त्या अत्यंत वेगळ्या पद्धतीने काम करत आहेत असा संशय गृह विभागाला आहे। त्यामध्ये आपण पाहिलं की तबलीग जमात वाहिदत इस्लामी संघटना आहे, त्याचबरोबर जमियत ए अहिले हिंदी संघटना आहे, त्यानंतरची जी तिसरी संघटना आहे जमात ए इस्लामिक ए संघटना, त्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, त्याचबरोबर गर्ल इस्लामिक ऑर्गनायझेशन ही संघटना आहे, त्याचबरोबर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ही सुद्धा संघटना आहे। या सगळ्या संघटनेवरती लक्ष ठेवून यांचे जे गोपनीय अहवाल आहे, यांचा जो गोपनीय सध्याचं काम सुरू आहे, सध्याच्या ज्या ऍक्टिव्हिटी सुरू आहेत त्या सगळ्यावरती लक्ष ठेवण्याचे आदेश गुप्तचर विभागाने राज्यातील अनेक पोलिसांना दिलेले आहेत। आपण पाहिले की काही दिवसापूर्वी नागपूरमध्ये जी दंगल उसळली होती त्या दंगलीनंतर सध्या गृह विभाग अलर्ट मोडवरती आहे आणि या सगळ्या संघटनेची माहिती संकलन करण्याचं काम सध्या गृह विभागाच्या माध्यमातून केलं जात आहे। जी नक्कीच, आपण पाहतोय की मुस्लिम संघटनांबद्दल आता ही माहिती मागवण्यात येते। कशा प्रकारे आता पोलीस काम करत आहे आणि आपण पाहिलं तर गृह विभाग हा सतर्क झालेला आहे। गृह विभागाकडून सुद्धा आता आदेश देण्यात येत आहेत। काही तांत्रिक अडचणींमुळे आपला संपर्क हा तुटलेला आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणी मुस्लिम संघटनांबाबत आता माहिती मागवण्यात आलेली आहे। गृह विभागाकडून आता पोलिसांना सतर्क राहण्यासंदर्भात आदेश देण्यात आलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।